नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्यातील जांभई नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीची वाजत गाजत ढोल ताशा तसेच विविध कलाप्रकार व भाविकांनी नाचत गाजत देवीचं आगमन मिरवणूक काढली। त्यानंतर देवीची विधिवत पूजा करून स्थापना केल्यानंतर आगरी कोळी संस्कृतींचे दर्शन घडवीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेश सुनील शिंदे त्यांची पत्नी धनश्री विचारे शिंदे यांनी देवीचं दर्शन घेऊन पूजा आरती केली। देवीच्या स्थापनेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायक संतोष चौधरी यांनी दादूस आलारे हा कोळी गीत आणि नृत्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला। पारंपरिक वेशभूषा, ढोलकीचा ताल आणि कोळी गीतांच्या सुरांवर उपस्थितांनी ठेका धरला। या संगीतमय सोहळ्याने संपूर्ण परिसर कोळी संस्कृतीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाला होता। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आगरी कोळी समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील मान्यवरांना राजन विचारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाच्या उत्साहाला भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणामध्ये धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्याच दिवशी भक्ती संगीताच्या सुरेल कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाले। यावेळी उपस्थित भाविक रसिक महिलांनी तर मंडपातच फेर धरून मातृशक्तीच्या सुरेल सादरीकरणाला दाद दिली। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्र उत्सवात देवीची प्राणप्रतिष्ठापना करून सहकुटुंब विधिवत पूजन केले। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते देवी मातेची विधिवत आरतीही करण्यात आली। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होती। या नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मातृशक्तीच्या कलेचा आविष्कार पाहावयास मिळाला। प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावी जोशी आणि केतकी चैतन्य यांच्यासह संपूर्ण महिला वाद्यवृंदांचा सहभाग असलेला उदग अंबे उदे हा देवी मातेचा जागर कार्यक्रम पार पडला। देवी मातेच्या स्तुतिगीतांसह अनेक नव्या जुन्या आणि पारंपरिक हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला। ताराबाग परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नौपाडा येथील ताराबाग सोसायटीत स्वामी भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा येथे पार पडला। सकाळपासूनच भाविकांची मोठ्या संख्येने येथे उपस्थिती लाभली। मंदिर परिसरात भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण पाहायला मिळाले। अनेक भाविकांनी स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचा भास होत होता, अशी भावना व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे तसेच आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे यांचे सहकार्य लाभले। मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत पादुका पूजन सोहळा संपन्न झाला। ताराबाग येथे केवळ मंदिर उभारण्यात आले नसून भक्त मंडळाचीही स्थापना करण्यात आलेली आहे। या मंडळाच्या माध्यमातून पुढील धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बाळा खोपकर यांनी दिली आहे। दरम्यान या पहिल्याच प्रकट दिन सोहळ्याने मंदिरामध्ये स्वामींचा साक्षात वास असल्याचा अनुभव भाविकांना आला। भक्तीमधून समाधान आणि प्रसन्नता लाभले। त्यामुळे ठाणेकरांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घ्यावे असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। ठाण्यामध्ये ताराबाग या बिल्डिंगमध्ये ही जी बिल्डिंग आहे ही विद्याधर वैशंपायन बांधकाम व्यावसायिक हे स्वतः स्वामी भक्त आहेत।
त्यांनी ते 1 वर्षापूर्वी ठरवलं, हे दुसरं वर्ष आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं वर्ष. त्यांनी भक्तिभावाने हे जे आता सुरू केलंय त्याचा आता एक उत्सव साजरा होतो इथे ठाण्यामध्ये. आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटहून बाळाप्पा महाराजांच्या मंदिरातून पदस्पर्शाने, त्या स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचं दर्शनात इथे दरवर्षी होत राहील. आणि त्याचं नियोजन आमच्या वैशंपायन साहेब आणि सर्व त्यांचे भक्त मंडळ आहे यांच्याकडून केलं जातं. त्याच्यासाठी आम्ही भक्त मंडळाची स्थापना सुद्धा देखील केली आणि लोकांचा उत्साह फार मोठा आहे आणि असाच चालत राहो अशी शुभेच्छा आम्ही सर्व भक्तांकडून. सर, भाविकही मोठे लाभून येतात आणि अनेक मान्यवर देखील पादुकांच्या दर्शनासाठी येतात. कसं एकंदरीत आता आम्ही याचा काय फार मोठा प्रचार नाही केला, परंतु काय होतंय की जेव्हा स्वामींच्या पादुका येणार म्हटल्यानंतर आणि स्वामींच्याच इथे मूर्ती त्यांची तुम्ही कधी आलात समोर तर असं वाटेल की स्वामी तुमच्या समोर बोलतायत, बघतायत तुमच्याशी. इतकी प्रसन्न मूर्ती आम्ही सोलापूरहून आणली होती. तर त्यामुळे काय की आता आजच गुजरातहून एक व्यक्ती आले की आम्हाला स्वामींच्या पादुका इथे येत आहेत. म्हणजे ह्याची महती हळूहळू भक्त पसरवतायत. आता आज माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई मेहता येत आहेत, ठाण्याचे स्थानिक आमदार संजय केळकर साहेब येऊन गेले, स्थानिक सर्व नगरसेवक येऊन जात आहेत. तर हे हळूहळू आता हा पसरा वाढत चाललोय, याचा आनंद आहे आम्हाला. नमस्कार, माझं नाव संजय आचार्य. ताराबाग सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी या पदावर काम करतोय. या स्वामी समर्थांच्या पादुका जेव्हा यायचं हे ठरलं तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो. ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना याच्यावर नियोजन चालू होतं. त्यामुळे गर्दीचं नियोजन करणं व्यवस्थित शक्य झालं. सगळे खुश आहेत आणि दरवर्षी स्वामींच्या पादुका घेऊन या असंच भक्तांचं म्हणणं आहे. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विकास रेपाळे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत सेवा आणि आपुलकीचा संदेश देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त ठाण्यातील मनोरुग्णालयात रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी विकास रेपाळे यांनी मनोरुग्णांसमवेत केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्येही रुग्णांना फळं वाटप करून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करण्यात आली आहे. रुग्णांनी रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केलेली आहे. दरम्यान परभणी येथील ठाणे महानगरपालिका शाळेमध्ये युवा सेनेचे ठाणे लोकसभा समन्वयक रुपेश मिश्रा यांच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी विकास रेपाळे यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद व्यक्त केला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच संत सेवालाल नगर ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या तसेच मोफत दरात चष्म्यांचं वाटप करण्यात आलं आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासोबतच गांधीनगर येथील कुष्ठरोग वसाहतीमध्ये गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला. या सर्व कार्यक्रमांना नगरसेविका नम्रता भोसले जाधव, शाखाप्रमुख तानाजी पाटील, रुपाली रिपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विकास रिपाळे यांचा वाढदिवस सेवाभावी आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आहे. यावेळी बोलताना विकास रिपाळे म्हणाले, या प्रभागामध्ये अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. त्यामुळेच नागरिकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं. सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही प्रभागामध्ये काम करत असून यापुढे आदर्शवत प्रभाग करण्याचा संकल्प वाढदिवसानिमित्त केला आहे. आदित्य प्रतिष्ठान ठाणे व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे म्हणजे स्वामी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 19 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे, अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा येथून संपूर्ण प्रभागामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची वाजत गाजत धार्मिक वातावरणामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आदित्य प्रतिष्ठान ठाणे व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेचे प्रमुख संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील हेही उपस्थित होते. पहाटे काकड आरती, त्यानंतर स्वामी अभिषेक, श्री स्वामी समर्थ बावन्नी पठण, नामस्मरण, स्वामी याग तसेच नैवेद्य आरती इतर कार्यक्रमांचं आयोजनही या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलं होतं. या सर्व कार्यक्रम प्रसंगी स्वामीच्या दर्शनार्थही भाविकांनी एकच गर्दी केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आयोजक किरण विष्णू नागती यांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येकासाठी एक वेगळा उत्साह, आनंद आणि आशीर्वाद देणारा असतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं आपण दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा तो एक उत्सव साजरा करतो, स्वामी उत्सव. आणि त्या उत्सवाचा भाग म्हणून आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या या दिनाच्या दिवशी आपण एक पालखी मिरवणूक काढत असतो. अक्कलकोटहून आलेल्या स्वामींच्या पादुका ज्या आपल्या संपूर्ण नौपाडा प्रभागामध्ये विविध मंदिरांमध्ये जातात, विविध इमारतींमध्ये सगळे भक्तगण खाली येतात आणि त्यांना एक वेगळं वातावरण इथे मिळतं. भक्तिमय वातावरणामध्ये हा संपूर्ण परिसर डुंबून जातो. आणि मग दुसरा दिवस जो प्रगट दिनाचा असतो, तसा आता आपला शुक्रवार 20 मार्च हा प्रगट दिनाचा दिवस, म्हणजे पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल असते. तसं 6 वाजता काकड आरतीपासून सुरू होते, मग अभिषेक असेल, मग स्वामी याग असेल, मग नैवेद्य आरती असेल, दाम्पत्य पूजन असेल, स्वामी भजन महोत्सव असेल, तो महिलांच्या भजनाचे जे ग्रुप आहेत त्यांच्यासाठीचा एक महोत्सव असतो. मग पंडित औरंगाबादकर सनई वादक सुप्रसिद्ध, त्यांचं सनई वादन असतं. आणि संपूर्ण दिवस मला असं वाटतं कुठेतरी स्वामी तिथे असतात आणि ते आशीर्वाद देत असतात. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. ठाणे स्टेशन परिसरात पोलिसांवरती हल्ला करणारा चेन स्कॅचिंग आणि MD ड्रग्ज सप्लाय प्रकरणातील कुख्यात सराईत आरोपी नितेश शिंदे उर्फ टकल्या याला पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून विशेष म्हणजे केवळ 10-15 दिवसांपूर्वीच तो जामिनावरती बाहेर आला होता. आरोपीचा बंदूकसोबतचा फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, ज्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मांड परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या 2 गँगमध्ये मारहाण प्रकरणातही आरोपीने अनेकांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.